नमस्कार. सोनाली रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत. आज मी तुमच्याबरोबर एक वेगळी रेसिपी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आजची रेसिपी आहे व्हेज दालचा. मी तुम्हाला इथं खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. एका बाउलमध्ये बघा, पहिल्यांदा इथं मी अर्धी वाटी हरभरा डाळ, त्याच वाटीने अर्धी वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे. आता या सर्व डाळी एकत्रित आपल्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. आता याच्यानंतर मी याच्यामध्ये पुन्हा एकदा स्वच्छ पाणी घालून या डाळी अर्धा तासासाठी भिजत ठेवून देणार आहे मी. आता अर्धा तास झाल्यानंतर या सर्व डाळी मी एका कुकरमध्ये काढून घेणार आहे, कारण डाळ मी कुकरला शिजवून घेणार आहे. सोबतच एक चिरलेला कांदा, एक चिरलेला टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, सोबतच थोडीशी कसुरी मेथी, यानंतर मी चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि थोडीशी हळद. आता याच्यामध्ये मी अंदाजे पाणी घालणार आहे. आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे आणि कुकरला झाकण लावून मी याच्या 2 ते 3 शिट्ट्या मीडियम गॅसवर करून घेणार आहे. आता डाळ शिजेपर्यंत मी दुधी भोपळ्याचे साल काढून अशा प्रकारे बघा कट करून घेतलेला आहे दुधी भोपळा. आता 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपण डाळ शिजली का ती चेक करणार आहोत. तर बघा, मस्त अशी आपली डाळ इथं शिजलेली आहे. तुम्ही व्यवस्थित मिक्स करू शकता किंवा घोटून सुद्धा घेऊ शकता. आता याच्यानंतर कढईमध्ये मी तेल घालणार आहे. तेल हलकंसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घालणार आहे. सोबतच खडा मसाला घालणार आहे. काळी मिरी, लवंग, हिरवी वेलची, दालचिनीचा तुकडा आणि 2 लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत. हलकंसं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. आता याच्यानंतर मी एक बारीक चिरलेला कांदा घालणार आहे. कांदासुद्धा तेलामध्ये आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे. आता याच्यानंतर मी आलं लसूण पेस्ट घालणार आहे. आलं लसूण पेस्टसुद्धा याच्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. आता यासोबतच याच्यामध्ये मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे. तर टोमॅटोसुद्धा तेलामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे. आता याच्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालणार आहे. आता हे सुके मसालेसुद्धा तेलामध्ये छान असे परतून घेणार आहे. आता याच्यानंतर मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे, कारण आपण डाळ शिजताना सुद्धा मीठ घातलेलं होतं. या अंदाजानुसार इथं मीठ घालायचं आहे. आता मसाला छान भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये दुधी भोपळ्याचे आपण जे काप करून घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आता इथं मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे. पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून इथे 7 ते 8 मिनिटासाठी मीडियम गॅसवर दुधी भोपळा मी शिजवून घेणार आहे. बघा, 7 ते 8 मिनिटानंतर मी झाकण काढून पुन्हा एकदा मिक्स करून घेते. आता याच्यानंतर याच्यामध्ये कुकरमध्ये जी डाळ शिजवली होती ती याच्यामध्ये घालणार आहे. आता पुन्हा एकदा मी व्यवस्थित मिक्स करून घेते. आता याच्यानंतर बघा, याच्यामध्ये मी 2 चमचे दालचा मसाला घातलेला आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता. तर दालचा मसाला घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर 7 ते 8 मिनिटासाठी उकळी येण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता छान अशी उकळी आल्यानंतर याच्यामध्ये मी चिंचेचा कोळ घालणार आहे. आंबट चुका भाजी इथं आवर्जून वापरली जाते, पण इथं मी त्याच्याऐवजी चिंचेचा कोळ वापरलेला आहे.
तर मस्त अशी उकळी आलेली आहे. एक 5 मिनिटासाठी मी गॅस झाकण ठेवणार आहे कमी गॅसवर. तर पुन्हा एकदा झाकण काढून मी याच्यामध्ये 2 हिरवी मिरची स्लिट करून घातलेली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. पटकन होणारा असा हा व्हेज दालचा आहे. खूप सुंदर लागतो. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. बघा मस्त अशा इथं गरमागरम व्हेज दालचा खाण्यासाठी तयार झालेला आहे. तर एका प्लेटमध्ये मी सर्व करत आहे. इथं मी राईस केलेला आहे व्हेज दालच्या सोबत. खूप सुंदर लागतो राईस सोबत व्हेज दालचा आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.